राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। हातकणंगलेच्या राजकीय पटावर पुन्हा एकदा नवे रंग उधळले जात असल्याचं चित्र दिसू लागलंय। शांत पाण्याखाली दडलेली हालचाल अचानक पृष्ठभागावर येते, तशीच एक ठिणगी माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या वक्तव्यातून पडली आणि संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चांचं वादळ उठलं। भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना आवाडे यांनी जणू काही दीर्घकाळ मनात साचलेली इच्छा शब्दरूपात व्यक्त केली। भाजपनं उमेदवारी दिली तर मी लोकसभा लढवायला तयार आहे, या एका वाक्यानं अनेक वर्षापासून स्थिर वाटणाऱ्या समीकरणांना हादरा बसला। कारण हा केवळ एक राजकीय इशारा नव्हता, तर तो भविष्यातील सत्ता संघर्षाचा सूचक बिगुल होता। सध्या हातकणंगले मतदारसंघ शिंदे सेनेच्या ताब्यात आहे। खासदार धैर्यशील माने यांनी इथं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय। दुसरीकडे इचलकरंजीतून राहुल आवाडे आमदार म्हणून निवडून आले आणि त्यामुळे आवाडे घराण्याची ताकद अधिकच बळकट झाली। काही काळापूर्वीपर्यंत माने आवाडे यांच्यातील धुसफूस राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय होती, परंतु काळाच्या ओघात दोन्ही घराण्यांनी तडजोडीचा मार्ग स्वीकारल्याचं चित्र दिसलं। मात्र राजकारण हे कधी स्थिर नसतं, ते सतत बदलणाऱ्या प्रवाहासारखं असतं। आवाडे यांच्या ताज्या वक्तव्यानं हेच पुन्हा सिद्ध झालं। ज्या समीकरणांनी गेल्या दशकात आमदारकी आवाडे, खासदारकी माने असा अलिखित नियम निर्माण केला होता, त्यावरच आता प्रश्नचिन्ह उभं राहिलं। मेळाव्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना आवाडे यांनी आणखी एक ठाम भूमिका मांडली। हा मतदारसंघ भाजपकडे यावा यासाठी त्यांनी वरिष्ठ पातळीवर मागणी केली। पक्षवृद्धीसाठी अशा मागण्या करणं योग्यच असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। त्यांच्या या भूमिकेचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल झाला आणि चर्चांना अधिकच उधाण आलं। हातकणंगलेचा इतिहासही तितकाच नाट्यमय आहे। पूर्वी इचलकरंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मतदारसंघावर माने घराण्याचं निर्विवाद वर्चस्व होतं। पुनर्रचनेनंतर नाव बदललं, पण संघर्षाची परंपरा कायम राहिली। 2009 मध्ये राजू शेट्टी यांनी निवेदिता माने यांचा पराभव करत इतिहास घडवला। 2014 मध्ये मोदी लाटेत त्यांनीच कल्लाप्पांना आवाडेंना धक्का दिला। मात्र 2019 मध्ये परिस्थिती उलटली। धैर्यशील माने यांनी शेट्टींना धूळ चारत विजय मिळवला आणि माने घराण्याचा दबदबा पुन्हा सिद्ध केला। या सर्व प्रवासात आवाडे आणि माने घराण्यातील संघर्ष हा जणू राजकारणाचा अविभाज्य भाग राहिला। कधी उघडपणे तर कधी शांतपणे, पण हा संघर्ष कायम धगधगत राहिला। गेल्या काही वर्षात महायुतीच्या माध्यमातून दोन्ही घराणी एकत्र आली असली तरी अंतर्गत स्पर्धेची ठिणगी कधीच पूर्णपणे विझली नव्हती। आता प्रकाश आवाडे यांच्या घोषणेनं ही ठिणगी पुन्हा भडकण्याची चिन्ह स्पष्ट दिसू लागलेत। लोकसभेला अजून वेळ आहे, पण राजकारणात वेळेचं गणित वेगळंच असतं। आजचा संकेत उद्याच्या मोठ्या उलथापालथीचं कारण ठरू शकतो। हातकणंगलेच्या राजकीय रंगमंचावर पडदा अजून उघडायचा आहे, कलाकारांची मांडणी अजून पूर्ण व्हायची आहे, पण आवाडे यांच्या एका वक्तव्यानं प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। पुढे काय घडणार? माने आवाडे संघर्ष नव्याने पेटणार की पुन्हा तडजोडीचा मार्ग निघणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। तुर्तास एवढं मात्र नक्की, या एका घोषणेमुळे हातकणंगलेच्या राजकारणात बार उडालाय आणि त्याचे पडसाद दूरवर उमटू लागले।